नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. रेस्टॉरंट स्टाईलने केलेली मिक्स व्हेज ही भाजीची रेसिपी आपल्यासोबत शेअर करीत आहे. त्यासाठी मी फ्लावर, मटार, कांदे, टोमॅटो, सिमला मिरची घेतलेली आहे. भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. ही पूर्वतयारीसुद्धा झाली आहे. गॅसवर कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल घातलेले आहे आणि 2 मोठे कांदे त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते मी परतून घेत आहे. तर हे कांदे घातलेले आहेत, मोठे मोठे तुकडे आहेत केलेले. सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेत आहे तेलामध्ये आणि तो लवकर परतला जावा, शिजावा, मऊ व्हावा म्हणून त्यासाठी एक पाव चमचा मीठ त्यामध्ये मी घातलं आहे. त्यामुळे तो लवकर शिजला जातो, मऊ होतो. आणि 2 टोमॅटो ते सुद्धा मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या, त्यासुद्धा या कांद्याबरोबर परतून घेत आहे. तर आधी कांदा आणि मग टोमॅटो. आले लसूण आहे हे आणि हे 8-10 काजूचे काजू घेतलेले आहेत. तर हे सुद्धा छान मी तेलामध्ये परतून घेत आहे आणि ही ग्रेव्ही याची छान तयार होईल. मंद गॅसवर 5 ते 6 मिनटापर्यंत हे छान परतून घेतलेलं आहे. ते मी काढून घेते आता. निराली माय चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर हे परतलेलं आहे कांदा टोमॅटो हे काढून घेतलेलं आहे डिशमध्ये आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आता भाज्या मी चिरलेल्या आहेत त्या धुवून स्वच्छ केलेल्या चिरून घेतल्या त्या मी परतवून घेत आहे. तर 3 मीडियम साईजचे बटाटे आहेत, ते मी बारीकच त्याच्या फोडी छोट्या करून घेतलेल्या आहेत, कारण ते लवकर शिजाव्या यासाठी. सालीसकटच बटाटा घेतलेला आहे, त्यामुळे दाटसरपणा येतो, चवसुद्धा छान येते, म्हणून सालीसकट बटाटा घेतलेला आहे. बटाटा आधी थोडा परतला, 1-2 मिनटं परतून घेतला. मग त्यामध्ये 1 कप फ्लावर आहे तो घातला आहे. ते परतून घेतलं की त्यामध्ये मटार घातलेली आहे आणि मटार मी 10 मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवलेली होती, वाफवून घेतली किंचित आणि ते घातलेलं आहे. हे सर्व छान परतून घेते, बटाटा, फ्लावर, मटार आणि मग हे गाजर घातलेले आहे. 1 गाजर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत आणि छान परतवून घेते तेलामध्ये. तर ही अर्धा कप सिमला मिरची ती घातली आहे आणि 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे, ज्यामुळे भाज्यांचा रंगही छान येईल राहील आणि भाज्या लवकर शिजल्यासुद्धा जातील आणि चवसुद्धा येईल, म्हणून मी त्या थोडंसं मीठ घातलेलं आहे. परतून घेते 6 ते 7 मिनिट मंद गॅसवर आणि पाण्याचा शिपका मारत मारत झाकण ठेवत ठेवत 8 ते 10 मिनटापर्यंत ही भाजी मी चांगली परतवून घेत आहे, झाकण ठेवून ठेवून. लो हीटवरच ही प्रोसिजर करत आहे, नाहीतर भाजी खाली करपली जाईल, तर तसं व्हायला नको. तोपर्यंत हे गार झालेलं जे आहे कांदा टोमॅटो आणि काजू, आलं लसणाची पेस्ट ती मी मिक्सरमधनं फिरवून घेत आहे आणि भाजीसुद्धा इकडे वाफवायला ठेवली आहे. मंद गॅसवरच ही प्रोसिजर मी करीत आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधनं छान. तर पाणी घातलेलं नाही, टोमॅटो कांद्याचं जे पाणी आहे तेच आहे त्याच्यामध्ये आणि ते वाफवून घेतलं होतं आधी आपण परतवून घेतलेलं. तो मसाला आहे, ग्रेव्ही मिक्सरमधनं फिरवून घेतली आहे आणि आता या भाज्या पण पहा छान वाफवल्या गेलेल्या आहेत. रंगही किती सुरेख दिसतो आहे पहा. त्या भाज्या मी एका डिशमध्ये काढून घेतल्या आहेत आणि गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 मोठा चमचा बटरही त्यामध्ये मी घातलेला आहे. तर आपण ही भाजी पूर्णपणे बटरमध्येही करू शकतो, पण किंवा तेलातही करू शकतो, पण मी थोडं बटर आणि तेल घातलेलं आहे. तर अगदी छान अशी छान भाजी तयार होणार आहे. बटर विरघळलं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी ती छान तडतडली की मग त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं ते मी घालणार आहे. तर ही सुरुवातीला मोहरी ती घातली आहे, ती छान तडतडली की मग त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं ते घालणार आहे. ते पण छान फुललं. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे मी त्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे झणझणीत अशी मिरची आहे ही. भाजीसुद्धा झणझणीतच होणार आहे मिक्स व्हेज. तर आता
कांदा टोमॅटो आणि काजू आलं लसूण याची जी पेस्ट केलेली होती मिक्सरमधून फिरवलेली ती घातलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगली 5 ते 6 मिनटापर्यंत ती मंद गॅसवर परतून घेत आहे। आता या ग्रेव्हीमध्ये एक छोटा चमचा हळद, 3 मोठे चमचे तिखट, त्यात काश्मीरी लाल मिरचसुद्धा आहे आणि गरम मसाला 1 चमचा, धणे जिरे पावडर, मीठ आणि साखर। तर मीठ चवीनुसार घालायचं आहे, आधी पण आपण थोडं घातलेलं आहे, त्या अंदाजानेच मीठ आणि हे सर्व जिन्नस मसाले ग्रेव्ही सर्व मिक्स करायचं छान। 3-4 मिनटापर्यंत हे मसाले आणि ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्ही शिजायला फारसा वेळ लागणार नाही, कारण सुरुवातीलाच आपण कांदा टोमॅटो काजू आलं लसूण तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे पहा, तर त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या सुरुवातीला आपण वाफवून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या या मसाल्यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि पुन्हा ते मसाला आणि या भाज्या मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि एकसारखं हलवून त्या आणि झाकण ठेवते, त्यामुळे त्या एकजीव होतील छान। पहा भाज्यांचा रंगही खूप छान दिसतो आहे। ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद। परतवून घेतलेल्या भाज्या आणि मसाला छान मिक्स करून घेते आहे आणि आपल्याला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार अर्धा कप पाणी घातलेलं आहे, मी मिक्सरच्या भांड्यात होतं ते, तर तोही मसाला मी काढून पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवते। एक छोटा चमचा कसुरी मेथी मी यात घालत आहे, कसुरी मेथीमुळे भाजीचा स्वाद खूप छान येतो, टेस्ट छान लागते। पुन्हा सर्व छान मिक्स करून घेते, झाकण ठेवते। थोडं पाणी त्यात घातलेलं आहे, अर्धा कप, पुन्हा साधारणपणे 1 कप पाणी भाजीला घातलेलं आहे। रस्सा आपल्याला हवा त्या प्रमाणात थोडंसं करून घ्यायचं। झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आणि दणदणीत वाफ आणून घेतली आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली भाजी झालेलीच आहे पहा। फ्लावर चेक करून घेऊ चाकूच्या साहाय्याने। पहा भाजी छान शिजलेली आहे आणि आता ती सर्व्हिस प्लेटमध्ये मी काढत आहे। पोळी, फुलके, पराठे, नान याबरोबर ही भाजी खूप छान लागते, भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते। 4-5 माणसांना सहज पुरणारी अशी ही भाजी आहे आणि जवळजवळ 1 ते 1.5 किलोचं प्रमाण झालेलं आहे, शिजून ती 1 किलो तरी नक्कीच झाली आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक यू। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। थँक यू।